नमस्कार मित्रांनो, नाद आमचा या चॅनलवर आपले स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून असेच बैलगाडा क्षेत्रातील नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. मित्रांनो, सेमी क्रमांक 1 मध्ये 2 खूप टॉपच्या गाड्या होत्या. पहिली म्हणजे आपला बकासूर व पाखऱ्याची आणि दुसरी म्हणजे अर्जुन व कॉकटेलची. चारी पण नंदी खूप छान पळतात व चारी पण नंदी सध्या गुलालात आहेत. तरी पण बकासूर पाखऱ्या व अर्जुन कॉकटेलची सेमीला हार का झाली व या सेमीत कोण झालं सेमी पास व फायनलला पात्र. तर मित्रांनो, या सेमीमध्ये गट क्रमांक 24 मध्ये गट पास झालेली गाडी सैतान व सुंदर हे सेमी पास झाले व फायनलसाठी पात्र झाले. मित्रांनो, हे दोन्ही पण नंदी नवीन आहेत व चर्चेत नाहीत, पण आता नक्कीच चर्चेत येतील, कारण की त्यांनी खूप टॉपच्या सेमीमध्ये बाजी मारली आहे. सेमी क्रमांक 1 तास क्रमांक 7 वरती पब्लिकने कॉकटेल व अर्जुन होते. अर्जुन पब्लिकने चांगला पळतो म्हणून अर्जुन हा उजवीला होता व कॉकटेल हा डावीला होता व याच गाडीच्या शेजारी आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व पाखऱ्या तास क्रमांक 6 वरती होते व या सेमीमध्ये जी गाडी फायनलसाठी पात्र झाली ती गाडी तास क्रमांक 4 वरती होती, म्हणजेच मधून होती. गाडीच्या साईडनं दोन्ही पण साईडनं 3-3 गाड्या होत्या, म्हणजे खूपच एकदम मध्ये गाडी होती ही. मित्रांनो, आपण सकाळपासून मैदान बघत आहोत. तर सकाळपासून जास्त करून तास क्रमांक 1, तास क्रमांक 2, तास क्रमांक 3 व तास क्रमांक 4 या 4च तासात गाड्यांनी जास्त गटपास केले आहेत. 5 तासात या तासामधून पळून गाडीने गटपास केलेला नाही. जास्त प्रमाणात क्वचित एक अर्धी गाडी गटपास झाली असेल. मित्रांनो, तुम्ही बघताय की मैदानात खूप म्हणजे खूप अशी गर्दी आहे. महिला वर्ग आहे, पुरुष वर्ग आहे. अर्जुन व कॉकटेलची हार होण्याची 2 कारण आहेत. पहिलं म्हणजे गाडी पब्लिकने आहे व पब्लिक खूप जास्त आहे व दुसरं म्हणजे फाटी ज्या तासात पळतोय ते तास चांगलं नाही. म्हणजे त्या तासात गाडीला जास्त स्पीड लागत नाही. आपल्या बकासूर व पाखऱ्याचं पण हेच कारण आहे की ज्या तासात बकासूर पाखऱ्या होते त्या तासात सुद्धा गाडीला जास्त स्पीड लागत नाही किंवा लागला नाही. जरी बकासूर आणि पाखऱ्या एकटा सोडून मध्ये असले तरी पण पब्लिकचा त्रास होतोच. जेव्हा पब्लिकने पळणारी गाडी पाठीमागे राहते तेव्हा तीच पब्लिक पुढे येते. बकासूर व पाखऱ्या की सेमीला हरवण्याचं पब्लिक हे सुद्धा एक कारण आहे. पण सर्वात मेन कारण ती फाटी चांगली नाही. त्या तासात गाड्यांना स्पीड लागला नाही, हे सर्वात मेन बकासूरची हार होण्याचे कारण आहे. जर फाटी चांगली असती तर नक्कीच बकासूरने या सेमीत विजय प्राप्त केला असता. मित्रांनो, बैलगाडा शर्यत म्हणले की हार जीत होणारच. आज बकासूर अर्जुन हारलेत, नक्की पुढच्या मैदानात चांगला कमबॅक करतील. जे नंदी या सेमीत पात्र झाले फायनलला त्या नंदींचे खूप खूप अभिनंदन आहे. की नंदी उजेडात आले व नक्कीच त्यांचं खूप चांगलं नाव होईल व ते पण टॉपमध्ये पळतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा.